स्वागत आहे तुमचं माझी शाळा बोरकर सर या यूट्यूब चॅनलवर. आज सध्या आपण वेगळ्या विषयाकडे वळूया. वेगळा विषय म्हणजेच हाही सुद्धा आपल्या अभ्यासाचाच भाग आहे. मग याच्यामध्ये आपण आज छोटी मुँह बड़ी बात करने वाले. छोटी मुँह बड़ी बात करने वाले. तो बड़ी बात वो कौन सी है? बड़ी बात वो कौन सी है? तो वो बात है की आपल्या पालकांनी आपल्या पाल्यांसाठी काय करायला पाहिजे. आपल्या पालकांनी आपल्या पाल्यांसाठी काय करायला पाहिजे, म्हणजेच आपल्या मुलांसाठी काय करायला पाहिजे. मग याच्यामध्ये पालकवर्ग हा मुलांच्या शिक्षणासाठी खूप महत्त्वाचा असतो. पालकवर्ग हा मुलांच्या शिक्षणासाठी खूप महत्त्वाचा असतो. ज्यांचे पालक एज्युकेशन म्हणजे काय असते, ज्यांचे पालक एज्युकेशन म्हणजे काय असते हे जर त्यांना जर माहिती असेल तर त्यांची मुलंही एज्युकेशनला त्याच प्रकारे दर्जा देतात आणि त्याच प्रकारे एज्युकेशन घेण्याचा प्रयत्न करतात. तर पालक आपल्या मुलांना सर्वात आधी जर आपला जर मुलगा 1 ते 4 वर्षाचा जर असेल, 1 ते 4 वर्षाचा जर असेल तर त्याला सांगा ना की तुला हा बनायचं आहे, भविष्यामध्ये तुला हा बनायचं आहे, तुला ते बनायचं आहे. मग तुला हा जर बनायचा असेल तर तुला काय करावं लागेल, म्हणजे जर इंजिनियर जर बनायचं असेल, डॉक्टर जर बनायचं असेल, ओके, किंवा मग भारताचा पंतप्रधान बनायचा असेल, भारताचा राष्ट्रपती बनायचा असेल, गावातला सरपंच जर बनायचा असेल तर तुला काय करावं लागेल. मग प्रत्येक ब्रँचसाठी एक विशिष्ट एक क्रायटेरिया असतो आणि तो क्रायटेरिया त्याला समजावून देणे हे पालकाचं काम असेल. पालकाचं काम असेल. मग पालकांनी त्याच्यामध्ये स्वतः हातभार लावायला पाहिजे की मुला तू ही केलं का रे, तू ते केलं का रे. मी मुलांवर बर्डन देणे नाही म्हणत आहे. मुलांवर बर्डन देणे हा मला जमत नाही. ओके, मुलांना बर्डन देणे किंवा त्यांच्या शिक्षणामध्ये आपण अडथळा आणणे किंवा मग तू हेच केले पाहिजे तेच केले पाहिजे असं न करता एकदम हसत खेळत त्यांना सांगायचं तुला मोठं झाल्याच्यानंतर हा बनायचं आहे, मोठं झाल्याच्यानंतर तुला तो बनायचा आहे. मग एखाद्या वेळी जर टीचरने जर विचारलं शाळेमध्ये की तुला काय बनायचं आहे, तर तुमचा मुलगा तुम्ही जे सांगितलेलं स्वप्न आहे किंवा तुम्ही जे स्वप्न बघता की आपल्या मुलांनी हे बनायला पाहिजे, आपल्या मुलांनी ते बनायला पाहिजे, तेच स्वप्न तो सुद्धा शाळेमध्ये विचारलं तर शिक्षकांनी जर विचारलं तर तोच मुलगा काय करेल, तेच स्वप्न तिथं सांगेल. कारण ते स्वप्न कोणाचे आहेत, तुमचे आहेत. पण साकार कोणाला करायचं आहे, तुमच्या मुलांना करायचं आहे. पण मेहनत कोण घेणार आहे, तुमचा मुलगा. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे बेस. हा बेस कोण तयार करणार आहे, तुम्हीच तयार करणार आहे. मग त्याच्यासाठी जो लागणारा सिमेंट आहे, विटा आहे, त्याच्यानंतर लागलेली जी काही सलाख आहे ती सलाख एवढी मजबूत असायला पाहिजे की कितीही वादळ येऊ दे, कितीही अडचणी येऊ दे, कितीही गैरसोयी होऊ दे, मग कोरोना जरी येऊ दे तरी पण आपला मुलगा डगमगायला नाही पाहिजे. मग आपल्या मुलाला डगमगायला नाही पाहिजे. मग याच्यासाठी काय करावं लागेल, तर स्वतःला त्याच्यामध्ये एक बीज पेरावं लागेल. म्हणजे आपल्याला स्वतः आधी पेरणी करावी लागेल. आणि पेरणी कोण करेल, पालकच करेल. त्याच्यानंतर बघा, आपला मुलगा जर ट्युशनला जात असेल किंवा शाळेतही जात असेल तर शाळेत जरी जात असेल तरी त्याला शाळेतून आल्याच्यानंतर त्याचा होमवर्क चेक करा. टीचरने काय शिकवलं, मग टीचर वर्गामध्ये शिकवतो का, मग काय शिकवतो, मग शिकलेला आहेस, किती शिकला आहे, मग पाढे किती येतात, मग इंग्लिशचं किती वाचता येतं. आपल्या मुलांना बघा सध्याची परिस्थिती, खेडेगावातील परिस्थिती, किंवा आपण म्हणतो की आपला मुलगा इंग्लिश मिडियममध्ये जातो. पण आपली फसगत याच्यामध्ये झालेली आहे. म्हणजे सध्या हे जे काही मी बोलत आहे हा एक अनुभव आहे. ओके, हा अनुभव मला कुठून आलेला आहे, तर मी स्वतः एक ट्युशन क्लासेस चालवत आहे. याच्यामध्ये मला अनुभव काय आलेला आहे मी ते सांगतो. याच्यामध्ये प्रथमतः अनुभव म्हणजे हा की आपला मुलगा इंग्लिश मिडियमला शाळेमध्ये जातो. आणि इंग्लिश मिडियमला ज्यावेळी शाळेत जातो त्यावेळी त्याला इंग्लिशमध्ये शिकवलं जाते. मग एक पालकवर्ग मग त्याला जर मराठीमध्ये जर विचारलं की हे किती आहेत, ओके, आपली मायभाषा मराठी, मातृभाषा मराठी. मग आपल्याला मराठीमध्ये जर एखादा प्रश्न विचारला तर तो प्रश्न आपल्याला यायला पाहिजे. 5 किती आहेत हेच जरी समजायला पाहिजे मुलांना. 58 म्हणजेच 58 हे सुद्धा मुलांना समजायला पाहिजे. पण इंग्लिशमध्ये समजते तर लिहिता येत नाही आणि मराठीमध्ये समजते तर तेही सुद्धा लिहिता येत नाही. म्हणजे फसगत कुठे होत आहे, तर आपल्या मुलांना आपण इंग्लिश मिडियम
आणि की अंग्रेजी की औलाद बनवण्यामध्ये आपण गुंतलेलो आहोत आणि अंग्रेजी की औलाद हे जास्त वेळ काम देत नाही. ओके, अंग्रेजी की औलाद ही जास्त वेळ काम देत नाही. आपण जर आपल्याच भाषेमध्ये जर मुलांना शिकवलं आणि शाळेमध्ये ही सुद्धा टीचर्स काय करतात, ज्या मुलांना समजते किंवा मग टीचर्स एक प्रकारे गाणं शिकवून देतात. 2 1 2, 2 2 4, 2 3 6 अशा प्रकारे काय करतात, ते गाणे शिकवतात मुलांना. पण संख्येची ओळख माझ्या वर्गामध्ये वर्ग 4, 5, वर्ग 4मध्ये, वर्ग 5वीमध्ये, वर्ग 3, ओके, वर्ग 3मध्ये सुद्धा अशी मुलं आहेत आणि वर्ग 6वीचे सुद्धा मुलं आहेत. वर्ग 6वीचे मुलं आहेत, वर्ग 6वीचे 2 आहेत, त्याच्यानंतर वर्ग 3 ते 4मधील 3 आहेत आणि 5वीच्या 1 आहे. म्हणजे अशा प्रकारे मुलं आहेत की त्यांना संख्येची आजपर्यंत ओळख नाही, संख्येची आजपर्यंत ओळख नाही. मात्र पाढे जर विचारला तर ती पाढे पूर्ण पटपट सांगून देतील. म्हणजेच पाढे म्हणजे एक गाणं म्हणतो मी, म्हणजे माझ्या शब्दामध्ये त्याला गाणं म्हणतो. गाणे ते तर म्हणतात, पण त्यांना जर अंक जर विचारलं, म्हणजे गाण्याचे बोल जर विचारले तेही सांगतील, पण गाणे कसे लिहावे हे त्यांना माहिती नाहीत. मग आपला मुलगा जर स्पर्धेमध्ये उतरला तर टिकेल कसा, हा एक प्रश्न आहे. म्हणून पालकांनी सर्वात आधी काय करायचं, तर जर आपला मुलगा आपला मुलगा जरी शाळेतून आला त्याच्यानंतर त्याला नाही जास्त अर्धा तास द्या, नाही जास्त पण अर्धा तास तरी मुलांना द्या. अर्धा तासामध्ये तुम्ही काय करायचं, तर मुलांचे अक्षर चेक करा. मुलांचे अक्षर चेक करा. मग मुलगा रोज शुद्धलेखन लिहितो का. सध्याची परिस्थिती म्हणजे काय, तर एक असा व्हिडिओ आलेला होता, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं, असा होता, इमोशनल होता, अगदी इमोशनल. म्हणजे त्याच्यामध्ये बघा काय सांगितलं होतं, त्याच्यामध्ये असं सांगितलं होतं की एक मुलगा आहे, तो रोज शुद्धलेखन लिहित नाही. टीचर सांगते त्याला की रोज शुद्धलेखन लिही, पण तो शुद्धलेखन लिहित नाही. तर का नाही लिहित, तर रोज डेली मार खातो. असं सतत 1 दिवस 2 दिवस 3 दिवस असं चालत राहते. टीचरलाही सुद्धा खूप राग येतो. टीचर रोज मारत जाते. मग टीचरही सुद्धा काय करते, त्याला एके दिवशी त्याच्या वडिलालाच बोलावते आणि वडिलाला सुद्धा ते इन्सल्ट करते आणि वडिलाला सुद्धा वापस पाठवून देते. पण ते गोष्ट मुलाला माहिती नसते. त्याच्यानंतर मुलगा आणखी त्याला वाटते की टीचर्सला वाटते की आपण त्याच्या पालकांना बोललो तर पालक आता त्यांना वही वगैरे घेऊन देतील. त्याच्यानंतर तो आणखी रिटर्न आपल्या शुद्धलेखनाकडे वळेल. पण तो मुलगा शुद्धलेखन लिहितच नाही. असे 2 ते 3 महिने असे जातात. पण टीचर्स खूप रागावलेले असतात. मग त्यांना सुद्धा त्या मुलाचा कंटाळा येतो. मुलाचा कंटाळा आल्याच्या नंतर पण खरी कंडिशन काय असते, तर टीचर्सना माहीत नसते. टीचर्स फक्त असे लक्ष देतात की मुलाने शुद्धलेखन लिहून आणायला पाहिजे, पण तो मुलगा आणतच नाही. मग असे पूर्ण 3 ते 4 वर्ष, म्हणजे त्याचे 1 वर्ष शिक्षणाचा 1 वर्ष निघून जातो. समोर गेल्याच्यानंतर त्याचे अक्षरसुद्धा चांगले राहत नाही. पण तो का लिहित नाही, तर त्याचे वडील एक शेतकरी असतात. आणि शेतकरी आणि त्यांच्याजवळ वही घेण्यासाठी पैसे नसतात. आणि त्यांनी जर का शुद्धलेखन लिहिलं तर ती वही 3 ते 4 दिवसामध्ये भरून खतमसुद्धा होऊन जाईल. ओके, 3 ते 4 दिवसामध्ये भरून खतमसुद्धा होऊन जाईल. पण आपल्या इकडची परिस्थिती तशी नाही आहे. तर आपले मुलं शुद्धलेखनसुद्धा लिहू शकतात. त्याच्यानंतर टीचर्स आपल्या मुलांचं शुद्धलेखन चेकसुद्धा करू शकते. म्हणजे याच्यामुळे शुद्धलेखन लिहिल्यामुळे काय होईल, तर आपल्या मुलांचे अक्षर सुधारतील. आणि अक्षर जर आपल्या मुलांना चांगल्या प्रकारे जर अक्षर आणखी सुधारवायचे असतील तर पालकांनो एक त्यांच्यावर बर्डन टाका. मी म्हणत आहे आता बर्डन कशाचा, तर उभी रेषा, आडवी रेषा, अर्धा गोल, पूर्ण गोल, त्याच्यानंतर डावीकडील गोल, उजवीकडील गोल, हे जे काही रेषा असतात ह्या रेषा त्यांना करायला लावा, दररोज करायला लावा. एक रफ बुक द्या आणि त्या रफ बुकवर त्यांना रोज करायला लावा. याच्यामुळे काय होणार आहे, तर अक्षरांना जी वळण लागते ती अक्षराला लागलेली वळण ते आपल्याला तिथूनच वळण लागते. आणि लिहिण्याची सुरुवातसुद्धा उभी रेषा, आडवी रेषा याच्यापासून होते. त्याच्यानंतर बघा, आपला जो मुलगा असतो त्याला शिक्षण वगैरे काय आहे हे माहिती नसते. मग तुम्ही मुलाला शिक्षण काय आहे किंवा मग स्वतःची परिस्थिती सांगा की आम्हाला शिक्षण मिळालेलं नाही आहे. मग तुम्ही स्वतः भाकरी वगैरे नाही मिळालेली आहे ते नका सांगू. आता मुलांना ते सांगूनही काही अर्थ नाही आहे. मुलांना मला भाकरी मिळालेली नाही, मग माझे आईवडील मला कपडे नव्हते देत, हे वगैरे आता राहिलेलं नाही आहे. आता तुम्ही मुलांना सांगा की आम्ही जे काम करत आहे, आम्ही दररोजचे काम जे करत आहे, दररोजच्या कामांमध्ये आम्हाला किती कष्ट होतो, ते कष्ट तुम्हाला ना
व्हावे, तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे कष्ट भोगावा नाही लागायला पाहिजेत, याच्यासाठी तुम्हाला स्टडी करायची आहे. मग तुम्ही त्यांना रोज झालेलं जे काही तुम्हाला सहन करावं लागतो, रोज तुम्हाला जे काही सहन करावं लागतं ते तुम्ही त्या मुलांना सांगा. म्हणजे मुलंही सुद्धा कधी ना कधीतरी त्यांना वाटेल आणि त्यांना सतत आधीच सांगितलेलं आहे की त्यांना काय बनायचं आहे किंवा तुम्हाला काय बनायला पाहिजे तुमचा मुलगा, असं जर वाटत असेल तर त्याला तुम्ही आधीपासून त्याला बोलत राहा की तुला असं बोलायचं आहे, असं करायचं आहे, तसं करायचं आहे, हे सर्व तुम्हाला करायला पाहिजे. मग इथं त्याच्यानंतर आपल्या सभोवतालचं जर वातावरण जर बघितलं, सभोवतालचं वातावरण, मग आपण खेड्यातील मुलं, मीही सुद्धा खेड्यातूनच आहे, तर आपण जे काही खेड्यातील मुलं असतो यांच्यामध्ये शिक्षणामध्ये तर कमतरता असतेच, शिक्षणामध्ये कमतरता तर असतेच. त्याच्याही नंतर व्हॅल्यू एज्युकेशनची सुद्धा कमतरता असते. आपल्याला चांगल्या प्रकारे लोकांसोबत बोलता येत नाही आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की स्टेज डेअरिंग आपल्या मुलांमध्ये खूप कमी असते. स्टेज डेअरिंग आपल्या मुलांमध्ये खूप कमी असते. तेही माझ्यातही होती, स्टेज डेअरिंगसुद्धा माझ्यातही होते. पण कॉम्पिटिटिव्हची स्टडी केल्यामुळे आणि वेगवेगळ्या गोष्टींचा नॉलेज आल्यामुळे, कॉम्पिटिटिव्हची स्टडी केल्याच्यानंतर वेगवेगळ्या गोष्टींचा नॉलेज आला आणि वेगवेगळ्या गोष्टींचा नॉलेज आल्यामुळे शब्दांचा साठा वाढला. त्याच्यानंतर वोकॅब्युलरी, इंग्लिशची वोकॅब्युलरीसुद्धा वाढली आणि इंग्लिशची वोकॅब्युलरी वाढली त्याच्यामध्ये इंग्लिशसुद्धा चांगल्या प्रकारे समजते. त्याच्यानंतर मराठी, याच्यामध्ये आपली मातृभाषा, मराठी म्हणजेच मातृभाषा, मराठीमध्ये वोकॅब्युलरी वाढायला पाहिजे किंवा वाढवायला पाहिजे. पण मराठीमध्ये वोकॅब्युलरी वाढवणे हे वगैरे जरा अवघडच, आपल्यासाठी अवघड नसते, कारण ते सर्व आपल्याला न्यूजपेपर्समधून वगैरे मिळतं. तर विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, तर क्लास 1 पासून किंवा त्यांच्या पालकांनी जर आपला मुलगा जर KG1 KG2 मग क्लास 1 क्लास 2 अशा प्रकारे जर जात असेल, KG1 KG2 अँड सेकंड जे असते ते, त्याच्यानंतर क्लास 1 क्लास 2, तर आपल्या मुलांना तुम्ही एखादं काही सेरेमनी वगैरे असेल ओके, किंवा मग एखाद्या देशासाठी उद्धार झालेलं जे काही आपलं वीर आहेत त्यांच्याविषयी जर बोलायचं जर झालं तर आपल्या मुलांना त्यांच्याविषयीची माहिती सांगा. त्यांना सांगा की या व्यक्तींविषयी तुम्हाला बोलायचं आहे. अशा प्रकारे जर आपल्या मुलांना जर आपण ट्रीट जर केलं तर त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंगसुद्धा वाढेल आणि स्टेज डेअरिंग जर वाढली तर आपले मुलं हे कोणत्याही परिस्थितीमध्ये टिकू शकतात आणि चांगले जे शिक्षण म्हणतो आपण ते सुद्धा आपले मुलं घेऊ शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट आणखी आपण म्हणतो की जे CBSEची मुलं राहतात, CBSE पॅटर्नची मुलं राहतात किंवा मग इंग्लिश मिडियम आणि तेही सुद्धा कुठं शहरात शिकणारे, त्यांच्यामधील आणि आपल्यामधील फरक म्हणजे एकच फरक मला जाणवतो, तो म्हणजे आपल्या मुलांना जर आपण ॲक्टिव्हिटीज जर करायला सांगितलं, आपल्या मुलांना ॲक्टिव्हिटीज, मी गृहपाठ नाही म्हणत आहे, गृहपाठ म्हणजेच काय होतो, तर गृहपाठ म्हणजे होतो तो आपण दिलेला अभ्यास, गृहपाठ म्हणजे आपण दिलेला अभ्यास. पण गृहपाठाविषयी नाही बोलत आहे मी, बोलत आहे ॲक्टिव्हिटीज, म्हणजे जे काही आपल्याला ॲक्टिव्हिटीज जे करावे लागतात शाळेमधून दिल्या जातात किंवा मग जे CBSEच्या ॲक्टिव्हिटीज राहतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे मुलांना ॲक्टिव्हिटीज कराव्या लागतात आणि ते ॲक्टिव्हिटीज काय करतात तर ते मुलं करतात. पण आपल्या खेड्यातील मुलांना जर दिलं ॲक्टिव्हिटीज तर आपल्या खेड्यातील मुलं ॲक्टिव्हिटीज करत नाही. याच्यामधलं एक उदाहरण मी सांगू शकतो की मी मागे शिकवत असताना मुलांना सांगितलं होतं की तुम्ही पॉलिथिनमध्ये एक झाड म्हणजे झाडाचे जे काही पार्ट असतात, अबाव द ग्राउंड लेवल अँड बिलो द ग्राउंड लेवल, अबाव द ग्राउंड लेवल स्टेम अँड बिलो द ग्राउंड लेवल रूट, मग रूटही सुद्धा त्या खूप प्रकारचे असतात, आणि ते रूट त्यांना मी सांगितलं होतं की तुम्ही एक पॉलिथिन घ्या आणि त्या पॉलिथिनमध्ये जमा करा ओके. त्याच्यामध्ये आणखी सांगितलं की वेगवेगळ्या झाडांचे वेगवेगळे लीप्स असतात, ते लीपसुद्धा तुम्ही काय करा एका वेगळ्या पॉलिथिनमध्ये तयार करा. त्याच्यानंतर फ्लावर, काही फ्लावरना 2 पाकळ्या असतात तर काही फ्लावरना 4 पाकळ्या तर काहींना 3 किंवा 5 अशा प्रकारचे आपल्याला वेगवेगळे झाडांना फ्लावर्स आपल्याला बघायला मिळतात. मग तेही सुद्धा फ्लावर मी जमा करायला सांगितलं, पण मुलांनी केलं का, नाही केलं. म्हणजेच आपल्या मुलांमध्ये ॲक्टिव्हिटीज करणे ही गोष्ट क्लास 1 पासूनच रुजवली जात नाही, त्याच्यानंतर क्लास 1मध्ये जर आपला मुलगा जर जात असेल आणि तो जर मुलगा जर शिकत असेल, म्हणजे त्याला जर जल्दी जर समजत असेल किंवा मग 1 जर म्हटल्याच्यानंतर तोही 1 जर म्हणत असेल तर टीचर काय करतो, त्याच्याकडेच लक्ष देतो. पण जो मुलगा 1 म्हणल्याच्यानंतरही 1 म्हणत नाही किंवा मग अभ्यास करत नाही तर त्याच्याकडेही सुद्धा टीचर्स लोक दुर्लक्ष करतात. तर टीचर्स लोकांनी सुद्धा काय करायला पाहिजे, जे मुलं आहेत
दुर्लक्ष करतात त्या मुलांकडे जास्त फोकस करायला पाहिजे, त्या मुलांकडे जास्त फोकस द्यायला पाहिजे. आणि जास्त जर फोकस जर त्यांच्याकडे दिला तर सुद्धा त्यांचाही फायदा होईल. ओके, त्यांचाही फायदा होईल. त्याच्यानंतर आपल्या सभोवतालचा जो काही वातावरण आहे, आपल्या सभोवतालचं जो काही वातावरण आहे, तो आपल्या सभोवतालचा वातावरण आपल्या मुलांना चांगल्या गोष्टीकडे वळवतो की वाईट गोष्टीकडे वळवतो, हा सुद्धा एक महत्त्वाचा पॉईंट होतो. आणि चांगलं वातावरण म्हणजे काय, तर वातावरण आपण समाजातलं वातावरण म्हणत नाही, समाजातलं वातावरण त्यापेक्षा आपण आपल्या घरातले वातावरण बघा. घरातले वातावरण जर चांगल्या प्रकारे असेल, म्हणजेच सवयी चांगल्या जर सवयी असतील, जर वडील जर खर्रा खात असेल आणि मुलाला जर म्हणत असेल जा त्याच्या घरून 10 रुपयाचा 15 रुपयाचा 20 रुपयाचा खर्रा घेऊन ये, तर मुलगाही सुद्धा जाता जाता 1-2 सुपारी खाऊ शकते किंवा खातोच. आणि बघा जास्तीत जास्त सुपारी खर्रा खाणाऱ्यांची मुलं हे खर्रा खायला मिळतात. काही लोक जे असतात की खर्रा खाणाऱ्यांची मुलं खर्रा खात नाहीत, पण खूप सारे मुलं यामुळेच बिघडतात. सेकंड, आपल्या मुलांचं सर्वात आधी पालकांनीच लक्षात ठेवायचं. पालकांनी लक्षात ठेवा की आपल्या मुलाचा जो काही फ्रेंड सर्कल आहे, आपल्या मुलाचा फ्रेंड सर्कल आहे, तो फ्रेंड सर्कल कसा आहे, आपल्या मुलांचा फ्रेंड सर्कल कसा आहे हे पालकांनीच बघायचं आहे. तुमच्या मुलांचं जर फ्रेंड सर्कल जर चांगला असेल, तुमच्या मुलांचा फ्रेंड सर्कल जर चांगला असेल तर तुमची मुलं भविष्यामध्ये चांगले राहतील. तुमचे मुलं भविष्यामध्ये चांगले राहतील. ओके, बघा याच्यामध्ये एक एक्झाम्पलने आपण याला समजू शकतो. याच्यामध्ये एक एक्झाम्पल म्हणजे कसं, तर आपण एक एक्झाम्पल घेऊ आणि त्याच्यानुसार समजू की फ्रेंड सर्कल आपल्या मुलांना कशा प्रकारे डेव्हलप करण्यामध्ये किंवा मग डेव्हलप करण्यामध्ये आपल्या मुलाचा डेव्हलप आणि ग्रोथ, ओके, आपल्या मुलाची वाढ आणि विकास होण्यामध्ये कशा प्रकारे मदत करतो कोण, तर आपला फ्रेंड सर्कल. तर ते बघू. बघा फ्रेंड सर्कल आपल्याला मदत करते कशा प्रकारे. बघा याच्यामध्ये एक साधंसे एक्झाम्पल आहे. तोच साधा एक्झाम्पल काय करतो, तर फ्रेंड सर्कल म्हणजे काय असतो आणि फ्रेंड सर्कल कसा असायला पाहिजे हे आपल्याला 2 मिनिटांमध्ये किंवा 1 मिनिटामध्ये आपण समजू शकतो. बघा इथं हे जे आपण लिहिलेलं आहे, ओके, हे जे लिहिलेलं आहे हे आपल्याला किती दिसतात. आता जरी आपल्याला हे 13 दिसत असतील, ओके, आता जरी हे आपल्याला 13 दिसत आहेत, ओके, 13 दिसत आहेत, म्हणजे याची ओळख काय आहे, 13 आहे, याची ओळख 13 आहे. बघा आता आपण आता काय केलेलं आहे, याच्यासमोर आपण काय केलेलं आहे, आता ए आणि बी, ए आणि सी लिहिलेलं आहे. ओके, इथं बीच्यामध्ये आपण 13 लिहिलेलं आहे. म्हणजे आपल्याला आता काय वाटत आहे की हा 13 आहे, हा काय आहे 13 आहे. पण बघा आता आपण याच्यासमोर इकडे ए लिहित आहे आणि या साईडला सी लिहिलेला आहे. आता वाचायला काय होईल, तर हा ABC वाटतो. हा काय वाटतो आपल्याला, ABC वाटतो. पण सहसा हा ABC तो त्याची व्हॅल्यू B किंवा 13, त्याची व्हॅल्यू B किंवा 13 हे कशावरून कळली, त्याची व्हॅल्यू B किंवा 13 हे कशावरून कळली, तर त्याच्या साईडला असणारे ए आणि सी याच्यावरून तो झाला B. आणि त्याच्या साईडला जर ए आणि बी जर नसेल, त्याच्या साईडला ए आणि बी जर नसेल तर तो आपल्याला लक्षात येतो की तो 13 आहे. म्हणजेच फ्रेंड सर्कल आपल्या मित्रांना किंवा मग आपल्या मुलाला कशा प्रकारे ट्रीट करतो किंवा मग फ्रेंड सर्कलमुळेच एखाद्या व्यक्तीची ओळखसुद्धा होते असं म्हटले जाते. नंतर बघा मुलांनी काय करायला पाहिजे किंवा मग पालकांनीच आपल्या मुलांना काय करायला पाहिजे, तर वर्ग 1 क्लास 1 ते क्लास 5पर्यंत, क्लास 1 ते क्लास 5पर्यंत म्हणजे प्री एज्युकेशनपर्यंत आपण प्रायमरी एज्युकेशन म्हणू. त्याच्यामध्ये क्लास 1 ते 5पर्यंत आपल्या मुलांवर तुम्ही वाटेल तेवढे पैसे खर्च करा. आणि एवढे जर पैसे आपण जर खर्च केले, आता सध्या जर आपण एवढे पैसे जर खर्च केले तर समोर येणारा जो काही त्यांचा काळ आहे, म्हणजेच येणारा त्यांचा भविष्य, जर आपल्या मुलांना जर क्लास 1 पासून तर क्लास 5पर्यंत स्टँडर्ड एज्युकेशन, एकदम स्पेशल एज्युकेशन, स्मार्ट एज्युकेशन जर मिळालं, मग तो खेड्यातील असेल किंवा बाहेरगावी असेल, ओके, खेड्यातील असू शकते किंवा मग शहरातील असू शकते, मग ही गोष्ट दोघांनाही लागू होतो. पण खेड्यातील लोक काय करतात की आपला मुलगा क्लास 5मध्ये 6मध्ये, आणि एक असं भावना असते मुलगा जर 10वीत जाईल तेव्हाच तो ट्युशन लावेल किंवा मुलगा जर 12वीला जाईल तेव्हाच तो ट्युशन लावेल. ओके, हे धारणा आपल्याला काय करायचं आहे, आता मोडून खोडायची आहे, याला काय करायचं आहे, खोडून टाकायचं आहे.
आपल्याला आता काय करायचं आहे, नवीन इतिहास लिहायचा आहे. नवीन इतिहास कसा लिहू आपण, तर याच्यामध्ये बघा क्लास 1 पासून 5th पर्यंत, क्लास 1 पासून 5th पर्यंत, क्लास 1 पासून 5th पर्यंत आपण आपल्या मुलाला, क्लास 1 पासून 5th पर्यंत आपण आपल्या मुलाला स्टँडर्ड एज्युकेशन द्या, स्मार्ट एज्युकेशन द्या. आणि स्टँडर्ड आणि स्मार्ट एज्युकेशन दिल्यामुळे, स्टँडर्ड आणि स्मार्ट एज्युकेशन दिल्यामुळे काय होईल, आपला जो मुलगा आहे तो क्लास 5th मध्ये होणारी, क्लास 5th मध्ये होणारी जी नवोदयची एक्झाम असते, क्लास 5th मध्ये होणारी नवोदयची एक्झाम, त्या नवोदयच्या एक्झाममध्ये आपला जो मुलगा राहील तो टॉप मारू शकते. टॉप जरी तिथं जरी टॉप नाही मारलं, आपल्या मुलाला स्टँडर्ड एज्युकेशन, स्मार्ट एज्युकेशन मिळालेलं आहे, हे आपण विसरायचं नाही. ओके. आणि हे जर आपल्या मुलांना जर मिळाले, आपल्या मुलांना हे जर मिळालं स्टँडर्ड एज्युकेशन आणि स्मार्ट एज्युकेशन क्लास 1 पासून 5th पर्यंत, क्लास 1 पासून जर 5th पर्यंत त्यांना जर स्टँडर्ड एज्युकेशन जर मिळालं, तर तेच मुलं काय करतात, समोर क्लास 5th मध्ये जी होणारी नवोदयची एक्झाम आहे, क्लास 5th मध्ये होणारी नवोदयची एक्झाम आहे, त्या नवोदयच्या एक्झाममध्ये आपले मुलं काय करतील, टॉप करतील, आपले मुलं लागतील. कारण ही जी नवोदयची एक्झाम असते, ही नवोदयची एक्झाम कोणासाठी असते, तर ही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठीच असते. आणि कोणत्या विद्यार्थ्यांसाठी असते, जे विद्यार्थी शिक्षणामध्ये तरबेज असतात, जे शिक्षणामध्ये ज्यांना रुची असते तेच. मग शिक्षणामध्ये रुची जर आपण आधीपासूनच टाकून ठेवली, त्यांच्यामध्ये शिक्षणामध्ये जर रुची आधीपासून जर टाकून ठेवली, तर त्याच्यामध्ये आपले मुलं जातील. म्हणजे ऑलरेडी सिलेक्शन होणारच नाही, हा प्रश्नच येत नाही. आपल्या मुलांचं सिलेक्शन होणारच, पण कधी, सर्वात आधी आपल्या मुलांना आपण चांगलं एज्युकेशन द्यायला पाहिजे, स्टँडर्ड एज्युकेशन, स्मार्ट एज्युकेशन, ओके, हे द्यावं लागेल. जरी तो 5व्या वर्गामधील नवोदयमध्ये जरी नाही टिकला, क्लास 5th मधील नवोदयमध्ये जर नाही टिकला, तरी क्लास 8th मध्ये जी काही नवोदयची परीक्षा होते, क्लास 8th मध्ये नवोदयची परीक्षा होते, त्या नवोदयच्या क्लास 8th मध्ये जी काही स्कॉलरशिपची परीक्षा होते, एक स्कॉलरशिपची परीक्षा होते आणि एक NMMS ची एक्झाम होते. 2 एक्झाम होतात, एक स्कॉलरशिपची एक्झाम होते आणि एक NMMS ची एक्झाम होते. हे जे काही एक्झाम्स होतात, ह्या 2 एक्झामपैकी एका एक्झाममध्ये तर टिकेलच. कधी, जेव्हा आपण त्याला स्मार्ट एज्युकेशन देऊ तेव्हा. ओके. नेक्स्ट, आता गोष्ट आहे, ते मुलांनी काय करायला पाहिजे, तर क्लास 1 पासून तर क्लास 1 किंवा 2nd मधील मुलांनी काय करायचं आहे, तर 1 आणि 2nd मधील मुलांनी शब्दांची ओळख असायला पाहिजे. आणि ही ओळख मुलांना आहे की नाही आहे, हे सुद्धा पालकांनाच तपासावं लागेल. क्लास 1 आणि 2 मधील मुलांना अक्षर आणि अंक ह्या 2 गोष्टी समजायलाच पाहिजेत. 5 कोणत्या, 6 कोणत्या, 10 कोणत्या, 50 कोणत्या, 20 कोणता, 85 कोणता आहे, 95 कोणता आहे, 112 कोणता, 212 कोणत्या आहेत, मग 100ची स्पेलिंग काय आहे, 1000ची स्पेलिंग काय आहे, 10ची स्पेलिंग काय आहे, 1ची स्पेलिंग काय आहे, 2ची स्पेलिंग, 3ची स्पेलिंग, 50, 20 अशा प्रकारे पूर्ण स्पेलिंगसुद्धा माहिती पाहिजे. त्याच्यानंतर मग आम नाव कसा लिहितात, ओके. त्याच्यानंतर कबूतर नाव जर असेल तर तो कसा लिहितात, छत्री जो नाव आहे तो छत्री नाव कसं लिहितात, हे जेच काही सर्व आहेत, बाराखडीपासून तर ABCDमध्ये मग तुझ्या स्वतःचं नाव तू कशा लिहिशील, अशा प्रकारचे जे काही एज्युकेशन आहे ते क्लास 1 आणि 2nd मधील मुलाला यायला पाहिजे. आणि क्लास 2nd मधील मुलांना बेरीज आणि वजाबाकी यायला पाहिजे, आणि कमीत कमी 10 पर्यंत सुद्धा पाढे यायला पाहिजेत. जर आपला मुलगा जर समोर जाऊन जर चांगल्या प्रकारे जर त्याला शिक्षण जर पाहिजे असेल, तर त्याला क्लास 2nd मध्ये 10 पर्यंत पाढे यायला पाहिजेत. क्लास 2nd मध्ये 10 पर्यंत पाढे यायला पाहिजेत. आणि ते येतातही. आपल्या मुलांना जर चांगल्या प्रकारे जर आपण शिकवलं आणि त्यांच्यावर जर लक्ष जर ठेवलं, आपण जर दररोज त्यांच्या शाळेमध्ये, दररोज नाही पण हप्त्यातून जर एखाद्या वेळी जर टीचर्सना भेटलं, तर टीचर्स काय करतात, तर आपल्या मुलांना लक्ष देतात. आणि बाकी आपण जर गेलं, म्हणजे एखादा जर पालक जर गेला वर्गामध्ये, तर फक्त स्वतःच्या मुलाचा विचार न करता बाकीच्या मुलांचा विचार करायचा. आणि बाकीच्या मुलांनाही तुम्ही चांगल्याच प्रकारे शिकवा असं वगैरे काय करायचं, त्यांना सजेशन द्यायच्या. म्हणजेच त्यांनाही वाटते की गावातील जे लोक आहेत ते लोक प्रत्येक मुलासाठी झटतात, आणि ही गोष्ट त्यांना जर माहिती झाली तर ते सुद्धा झटतील आणि आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देण्यामध्ये तो सुद्धा आपल्याला मदत करतील. आणि शिक्षण हे काय आहे, एक वाघिणीचे दूध आहे. शिक्षण हे एक वाघिणीचे दूध आहे, आणि ते दूध जर मिळालं तर आपला मुलगा कोणत्याही गटामध्ये जरी बसला तरी तो गट त्याला भावणारच, आणि तो त्या गटामध्ये 1 नंबर जुळवून घेणारच. मग क्लास 3rd मधील जो मुलगा आहे त्याला गुणाकार यायलाच पाहिजे, भागाकार यायलाच पाहिजे. पण आपले दुर्दैव हे की आपल्या मुलांना गुणाकार आणि भागाकार यांच्यातील फरक नाही समजत. गुणाकार जर दिलं तरीही ते प्लस करून ठेवतात. त्याच्यानंतर क्लास 3rd मधील जे मुलं आहेत त्यांना 10 पर्यंत सुद्धा पाढे येत नाहीत.
क्लास थर्डमधील जे मुलं आहेत 10पर्यंतसुद्धा पाढे येत नाही. पण आपल्या ट्युशनमध्येही सुद्धा असे काही मुलं आहेत 3 ते 4 मुलं आपल्या ट्युशनमध्ये आहेत की त्यांना 20पर्यंत पूर्ण पाढे येतात. 20पर्यंत पूर्ण पाढे येतात. त्याच्यानंतर एक मुलाचं नाव सांगत नाही, पण एक मुलगा होता त्याला 6पर्यंत पाढे येत होते. एक मुलगा होता त्याला ज्यावेळी ट्युशन लावली, आता ट्युशन लावून त्याला 3 महिने झाले, ट्युशन लावून 3 महिने झाले, 4था महिना आता सध्या चालू आहे. ओके, तर ट्युशन लावलं त्यावेळी त्याला ट्युशन लावल्याच्या नंतर त्याला फक्त 6पर्यंत पाढे यायचे. आता त्याला 20पर्यंत पाढे येतात. म्हणजे आपण काही केलेलं नाही आहे, फक्त त्यांना काय सांगितलं मी, तू, आणि त्याला मारलं. त्याला प्रत्येक रोज 1 महिना मारलं. 1 महिना मारल्याच्या नंतर त्याला अंकांची ओळख झाल्यामुळे त्याला 20पर्यंत पाढे पाठांतर झाले. म्हणजे अंकाची ओळख नव्हती, पण तो पाढे म्हणत होता. 6पर्यंतही तो गाणे म्हणत होता. पण त्याला अंकाची ओळख झाल्याच्या नंतर तो 20पर्यंत गेला आणि त्याला आता पाढे लिहितासुद्धा येतात आणि वाचतासुद्धा येतात. तरीही तो थोडा अटकतो. मराठीमध्ये जर विचारलं त्याला तर त्याला काही समजतं तर काही समजत नाही. पण 20पर्यंत पाढे त्याला आता स्वतः त्याने पाठांतर केलेले आहेत. त्याच्याकडून मी पाठांतर आणि वर्गामध्ये पाढेसुद्धा मी शिकवत वगैरे काय नाही. फक्त काय करायचं आहे, एका मुलाने म्हटल्याच्या नंतर बाकी सुद्धा मुले म्हणा, अशा प्रकारे सर्व मुले म्हणतात आणि सर्व मुले शिकतात. आणि हे शिकणे फक्त शिकतच नाही तर अंकांची ओळखसुद्धा आपण मुलांना करून द्यायला पाहिजे, ते सुद्धा आपण करतोच. त्याच्यानंतर क्लास 3मधील मुलाला गुणाकार भागाकार यायलाच पाहिजे. क्लास 4मधील मुलगा त्याला सर्वच प्रकारचे, मग डबलची बेरीज, ट्रिपलची बेरीज, मग डबलचा गुणाकार, ट्रिपलचा गुणाकार यायलाच पाहिजे. मोठ्या संख्येचा भागाकार, मोठ्या संख्येचा गुणाकार, 18, 19, 20 यांचा गुणाकार, यांचाच भागाकार, यांचे फाडे, तोंडपाठ असायला पाहिजे. त्याच्यानंतर स्क्वेअर, वर्ग हे सुद्धा यायला पाहिजे. नेक्स्ट रोमन नंबर्स असतात, रोमन नंबर्स, ते सुद्धा रोमन नंबर त्यांना यायला पाहिजे. हे जर रोमन नंबर वगैरे जर त्या मुलांना जर समजले तर क्लास 5मध्ये जी होणारी नवोदयची परीक्षा आहे, म्हणजे आपला मुलगा आता काय झालेला आहे, पूर्ण स्ट्रॉंग झालेला आहे. आणि क्लास 5मध्ये तो काय करणार आहे, फक्त मॅथ तर त्याचा स्ट्रॉंग झालेला आहे, मराठी वाचन तो तर करेलच, त्याच्यानंतर मराठीचं वाचन करणारच, त्याच्यानंतर शुद्धलेखन तो तर राहीलच. त्याच्या शुद्धलेखन लिहिणे म्हणजे अक्षर सुधारण्यासाठी शुद्धलेखन हे महत्त्वाचे असते. आणि शुद्धलेखन पालकांनी सुद्धा त्यांचे शुद्धलेखन तपासायला पाहिजे. त्याच्यानंतर शाळेमध्ये काय शिकवतात, ट्युशनमध्ये काय शिकवतात हे सुद्धा पालकांनी स्वतः मुलांना विचारायला पाहिजे. मग आपला मुलगा झालेला आहे स्ट्रॉंग क्लास 4मध्ये. कुठं एक म्हणजे मराठीमध्ये, त्याच्यानंतर मॅथमध्ये आणि इंग्लिशमध्ये सुद्धा मुलांना क्लास 1 आणि सेकंडमधील इंग्लिश, क्लास 1 आणि सेकंडमधील इंग्लिश, त्याच्यामध्ये मुलांना 30 ते 40 किंवा 50 शब्द माहिती पाहिजेत. जरी स्पेलिंग जरी नाही आली, क्लास 1मधील मुलांना स्पेलिंग जरी नाही आली तरीही त्यांना 30 ते 40 शब्द असे माहिती पाहिजेत. 30 ते 40 शब्द माहिती पाहिजेत की इंग्लिशमध्ये यांना काय म्हणतात, त्यांना काय म्हणतात. त्याच्यानंतर क्लास 2मध्येही सुद्धा काही शब्दांची त्यांना ओळख होईल, काही शब्दांची त्यांना स्पेलिंगसुद्धा पाठांतर होईल. ओके, आणि काही शब्द त्यांना वाचतासुद्धा येतील. लहान शब्द, 2 लेटर वर्ड्स, 3 लेटर वर्ड्स, 4 लेटर वर्ड्स, तर त्यांना 2 अँड 3 लेटर वर्ड्स हे क्लास 3मधील मुलांना क्लास 2मधील मुलांना वाचता यायला पाहिजे. त्याच्यानंतर क्लास 3मध्ये गेल्याच्यानंतर मुलांना 3 लेटर, 4 लेटर आणि 5 लेटर हे वर्ड्स त्यांना वाचता यायलाच पाहिजेत. 3 लेटरचे वर्ड, 5 लेटरचे वर्ड आणि 4 लेटरचे वर्ड हे लेटर्स त्यांना वाचता यायला पाहिजे. त्याच्यानंतर नेक्स्ट जर बघितलं आपण क्लास 5मध्ये जर बघितलं तर क्लास 5मधील मुलांना क्लास 5मध्ये जो मुलगा असेल त्याला तर पूर्ण इंग्लिश वाचता यायला पाहिजे, बरोबरसुद्धा वाचता यायला पाहिजे. त्याच्यानंतर क्लास 5मधील जो मुलगा असेल त्याला स्क्वेअर माहिती पाहिजेत, म्हणजेच वर्ग, क्यूबसुद्धा माहिती पाहिजे. आणि मराठी आणि इंग्लिश हे वाचता यायला पाहिजे. मराठी आणि इंग्लिश नवोदयच्या परीक्षेमध्ये ह्याचा सर्वात महत्त्वाचा वाटा असतो. इंग्लिश आपल्या मुलांना जर येत असेल, इंग्लिशचे जर काही शब्द जर माहिती असतील तर नवोदयमध्ये जे काही प्रश्न विचारले जातात इंग्लिशमध्ये, ते इंग्लिशमधील जे प्रश्न आहेत ते खूप सोपे असतात. पण आपल्या मुलांना इंग्लिश वाचता येत नाही किंवा मग मागील वर्षी शिकवल्या जात नाही. आणि इंग्लिश जर शिकले नाही किंवा शिकवल्या जात नाही तर त्यांना ते शब्द माहीत होणार नाहीत. आणि शब्द जर माहीत नसतील तर मग मुलं अडतात, इंग्लिशमध्ये अडतात. त्याच्यानंतर
मॅथ वगैरे सायन्स वगैरे हे झालेलं आहे आपलं, त्याच्यामध्ये मॅथमध्ये मुलंसुद्धा चांगल्या प्रकारे स्ट्रॉंग होतील जर आपण चांगल्या प्रकारे त्याच्याकडे लक्ष दिलं तर. त्याच्यानंतर राहिला रिजनिंगचा प्रश्न हा मुलांना जल्दी समजतो आणि त्याचा सिलेबससुद्धा खूप कमी आहे आणि सिलेबससुद्धा जल्दी खतम करता येतो. त्याच्यानंतर बघा, मुलांनी आपण जो काही अभ्यास करतो तो अभ्यास करत असताना प्रामाणिकपणे अभ्यास करायचा. आपण केलेला अभ्यास हा फक्त होमवर्क म्हणून किंवा मग फॉर्मॅलिटीज कंप्लीट करू अशा प्रकारे जर तुम्ही केलं तर येणारा जो काळ काही आहे स्पर्धेच्या त्या काळामध्ये तुम्ही टिकणार नाही आहे. आज म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडिओ किंवा मग अशा प्रकारे लाईव्ह येणे हा म्हणजे मुळीच नव्हताच विषय. आपल्या याच्यामध्ये विषय हा नव्हताच माझ्यामध्ये, पण मी आलं का बरं? का आलं तर याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे आज मी घेतलेली जे काही एक्झाम होती म्हणजेच 12/12/2020 ओके 12/12/2020 या दिवशी जी काही मी एक्झाम घेतली त्या एक्झाममधील मुलं घरून तर स्टडी करून आलेलेच होते. मात्र मुलांना ज्यावेळी एक्झाम करायला दिलं त्यावेळी मुलं एकमेकाचे बघायचे, एकमेकांजवळ जाऊनही विचारत होते, ओरडल्याच्या नंतरही विचारत होते, चुपचाप राहायचे. आणखी जर दुसरीकडे गेला तर आणखी त्या मुलांना विचारायचे. म्हणजे याच्यामधून काय दिसते तर आपला जो मुलगा आहे तो प्रामाणिकपणे घरी अभ्यास करत नाही किंवा मग पालक लोक त्याला टॉर्चर करतात की तू एवढे मार्क घ्यायला पाहिजे, तेवढे मार्क घ्यायला पाहिजे, मग तू प्रत्येक वेळी टॉप राहायला पाहिजे. प्रत्येक वेळी टॉप राहणे ही चांगली गोष्ट नसते किंवा चांगलीही असते, पण किंवा जर प्रामाणिकपणे जर आपण अभ्यास जर करत असू, प्रामाणिकपणे जर पेपर सोडवत असू, प्रामाणिकपणे जर आपण अभ्यास केला आणि प्रामाणिकपणे जर पेपर जर दिला तर त्यामध्ये जे मिळणारे मार्क असतात त्यांचा जो काही आपल्याला आतमधून जो फील होतो तो वेगळ्या प्रकारचा असतो. म्हणून विद्यार्थ्यांनी याच्यानंतर जे काही आपली एक्झाम होईल त्याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला किती येते याच्यावर तुम्ही फोकस करा. तुम्ही काय करायचं, तुम्ही त्याच्यामध्ये बघा की मी केलेली स्टडी आहे त्या स्टडीमध्ये मला किती समजत आहे, मग मी केलेला अभ्यास जो आहे त्याच्यामध्ये मला किती आठवत आहे, हे सर्व आपण एक्झाम याच्यासाठीच घेतो की आपल्याला किती आठवतो. मग समोर गेल्याच्या नंतर आपल्याला काय कमतरता आहे हे कुठून कळेल? ज्यावेळी आपण दुसऱ्यांचा पेपर बघणार नाही, दुसऱ्यांना आपण विचारणार नाही, त्यावेळी आपल्याला समजेल की आपल्यामध्ये काय कमतरता आहे. हे केव्हा कळेल? आपण ज्यावेळी दुसऱ्यांना विचारणार नाही आपल्या पेपरमध्ये काय आहे किंवा दुसऱ्यांना विचारणार की याचा अर्थ म्हणजे काय होतो. हे जेव्हा आपण दुसऱ्यांना विचारतो त्यावेळी आपल्याला आपल्यामधील कमतरता दिसत नाही. आपल्याला वाटते जास्त जर मार्क मिळाले तर आपण खूप चांगला अभ्यास केलेला आहे, पण तुम्ही मुळीच अभ्यास केलेला राहत नाही. आणि जे प्रामाणिकपणे अभ्यास करतात त्यांना कमी जरी मार्क मिळाले तरी ते जास्त मार्क मिळालेल्या व्यक्तीला काय करतात? हसतात. ओके, आहेत आपल्याही ट्युशनमध्ये मुलं आहेत की टॉप तर मारतात पण ते काय करतात? एकमेकांना विचारतात आणि विचारल्यामुळेच त्यांना वाटते की आम्हाला खूप काही येते, पण त्यांना काहीही येत नाही. ओके, त्यांना काहीही येत नाही. मग आल्या पाहिजे किंवा मग आपल्याला समजायला पाहिजे. तर याच्यानंतर मुलांनी काय करायचं? स्वतः प्रामाणिकपणे पेपर द्यायचा. कोणत्याही विद्यार्थ्याला स्वतःचा पेपर दाखवायचा नाही आणि कोणत्याही विद्यार्थ्याला पेपरही विचारायचा नाही. आणि तुम्ही पेपर न दाखवल्या किंवा पेपर तुम्ही स्वतः आपल्या मनाने जर लिहिल्या तर त्यामधील जे काही मार्क मिळतील तेच ठरवतील की तुमचं भविष्य कसं असणार आहे. किंवा मग येणाऱ्या काळामध्ये सायन्स तुम्हाला समजतो का, मॅथ तुम्हाला समजतो का, मग मॅथमध्ये आपल्याला कशा प्रकारे कमतरता आहे, मग त्याची कमतरता मी तर पेपरवर लिहूनच देतो की हे तुम्हाला करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. पण आज जो काही पेपर झालेला आहे त्या पेपरमध्ये मी कोणत्याही विद्यार्थ्याला इन्स्ट्रक्शन म्हणून काही लिहून देणार नाही आहे. कारण 10 ते 15 मुलं जर सोडले म्हणजे एका वर्गातील ॲव्हरेजने जर पकडला तर 3 मुलं जर सोडले तर कोणत्याही मुलाने प्रामाणिकपणे पेपर सोडवलेला नाही आहे. आणि त्यामुळेच आजच्या पेपरमध्ये मी म्हणजेच 12/12ला जो झालेला आहे पेपर, 12 तारीख डिसेंबर महिना 2020ला जो झालेला पेपर आहे त्या पेपरमध्ये इन्स्ट्रक्शन म्हणून मी काहीही लिहून देणार नाही आहे. इन्स्ट्रक्शन म्हणून त्यांनी काय करायचं आहे तर स्वतःलाच आता समजायचं आहे, स्वतःलाच आता समजून घ्यायचं आहे. आणि पालकांनासुद्धा आता गरजेचं आहे की पालक हो
तुम्हीही सुद्धा मुलांकडे चांगल्या प्रकारे लक्ष द्या, कारण तुम्हीही सुद्धा जर ट्युशनला मुलांना पाठवत आहे तर तुम्ही त्यांच्यावरून पैसे खर्च करत आहात. मग आपला मुलगा अभ्यास करतो का? म्हणजे असं म्हणणं नाही आहे की ते सततच अभ्यास करायला पाहिजे, पण जो काही अभ्यास करतो तो प्रामाणिकपणे अभ्यास करतो का? म्हणून प्रामाणिकपणे अभ्यास केल्याच्यानंतर, वर्गामध्ये गेल्याच्यानंतर तो प्रामाणिकपणे बसतो का? प्रामाणिकपणे बसल्याच्यानंतर घरी आल्याच्यानंतर प्रामाणिकपणे आणखी अभ्यास करतो का? अशा प्रकारे काय करायला पाहिजे, त्यांचं मुलांवरच लक्ष ठेवायला पाहिजे. आणि मुलांवर जर लक्ष ठेवलं तर येणारा काळ जो आहे, म्हणजे वर्ग 6वी, ज्यांच्या 5वीमध्ये सिलेक्शन नाही झालं नवोदयमध्ये, ते 6वी आणि 7वीमध्ये चांगल्या प्रकारे अभ्यास करा. सायन्सचा अभ्यास करा, मॅथचा अभ्यास करा, हिस्ट्री वाचा आणि भूगोल वाचा. हिस्ट्री आणि भूगोल जर 6व्या वर्गामध्ये जर तुमची जर चांगल्या प्रकारे असेल, 6वीत आणि 7वीमध्ये जर तुमची हिस्ट्री जर चांगली असेल, 6वीत आणि 7वीत जर हिस्ट्री जर तुमची चांगली असेल, तर जो काही येणारा जो काळ आहे, म्हणजेच कोणता काळ, 8व्या वर्गातील काळ, 8व्या वर्गामध्ये NSSची परीक्षा होते आणि नेक्स्ट म्हणजे स्कॉलरशिपची परीक्षा होते. ह्या दोन एक्झाममध्ये ह्या दोन्ही एक्झामचे जर सिलेबस जर बघितला तुम्ही, तर त्याच्यामध्ये ही सुद्धा मॅथ असते, रिजनिंग असते, सायन्स असते, हिस्ट्री, जॉग्राफी, ओके, हे सर्व असते. मग आपण आणि त्याच्यामध्ये हिस्ट्री, जॉग्राफी, सायन्स, ओके, हे कुठून असते जॉग्राफी वगैरे, तर हा क्लास 6 आणि 7 पासून विचारला जाते. आणि क्लास 8मधील NSSची जे काही एक्झाम होते क्लास 8मधील NSSची जे काही एक्झाम होते, त्या एक्झाममध्ये जर तुम्ही जर बघितल्या, त्या एक्झाममध्ये जर बघितलं आपण, तर त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते जो काही सायन्स किंवा मॅथ आणि जॉग्राफी आणि हिस्ट्री याच्यातील जो काही सिलेबस जो आहे तो क्लास 6, 7 आणि 8 या तिन्ही क्लास मिळून ते विचारले जाते. म्हणजेच आपल्याला क्लास 5मध्ये नवोदयमध्ये जर नाही लागलं तरी टार्गेट ठेवायचा. मग टार्गेट ठेवा की मला क्लास 8मध्ये नवोदयची परीक्षा, क्लास 8मध्ये स्कॉलरशिप आणि NSS या दोन्ही परीक्षेपैकी एका परीक्षेमध्ये मला टॉप करायचेच आहे आणि एका परीक्षेचा मला लाभ घ्यायचेच आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अभ्यास करा.